हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये. तर लक्षात घ्या, BMC, SC आणि JEE ही एक्झाम लवकरच होईल. त्या एक्झाममधील जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे GK यावर आधारित आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला प्रश्न बघायचे आहेत. तर लक्षात घ्या, परीक्षेमध्ये मुंबई शहर व महानगरपालिका यावर आधारित 100% प्रश्न विचारले जाणार आहे. कारण की आपण पाठीमागची लिपिक जर एक्झाम बघितली तर त्यामध्ये देखील या टॉपिकवर खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते. तर लक्षात घ्या, या एक्झामसाठी आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा लेक्चर क्रमांक 1 आहे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर असेच व्हिडिओ मी आपणाकरिता आणणार आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, बॉम्बेचे नामकरण मुंबई केव्हा करण्यात आले? ऑप्शन आहेत नोव्हेंबर 1995, डिसेंबर 1995, नोव्हेंबर 1996 की डिसेंबर 1996. तर लक्षात घ्या, बॉम्बेचे नामकरण मुंबई असे नोव्हेंबर 1995 मध्ये करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, बॉम्बे महानगरपालिकेचे नामकरण मुंबई महानगरपालिका केव्हा करण्यात आले? 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा. ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता. तर बॉम्बे महानगरपालिकेचे नामकरण मुंबई महानगरपालिका असे 12 ऑगस्ट 1996 करण्यात आले. पुढील प्रश्न, मुंबईतील कोळी समाजाच्या कुलदेवतेचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबादेवी. हे मुंबईतील कोळी समाजाच्या कुलदेवतेचे नाव आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोण मुंबईचे मूळ रहिवासी समजले जातात? तर ते आहेत वरील सर्व, म्हणजेच आगरी, कोळी आणि भंडारी हे जे लोक आहेत ते मुंबईचे मूळ रहिवासी आहेत असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या भागात भंडारी अधिक आहेत? योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच दादर, माहीम आणि प्रभादेवी. पुढील प्रश्न, भागोजी शेठ खीर कोण होते? तर हे भंडारी समाजाचे होते. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते शहर भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले जाते? सोपा प्रश्न आहे. आपण मुंबई महानगरपालिकेची एक्झाम देतोय तर मुंबईशी रिलेटेडच प्रश्न असणार आहे. राईट आन्सर आहे मुंबई. पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? तर ते देखील आहे मुंबई. यानंतर पुढील प्रश्न, मुंबई हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे? योग्य उत्तर आहे 6व्या क्रमांकाचे. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? तर ते आहे मुंबई महानगरपालिका कायदा 1888. अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. BMC, JEE आणि SC एक्झाम स्पेशल मटेरियल आपण घेऊन आलो आहोत. आपणाला GKचं टेन्शन असेल तर GKसाठी महत्त्वपूर्ण टॉपिक आपण यामध्ये कव्हर केले आहेत. यामध्ये बघा, मुंबई महानगरपालिका आणि शहर 500+ प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट आहे. त्यानंतर भूगोल, इतिहास, पुस्तक आणि लेखक, राज्यघटना, अर्थसंकल्प योजना, चालू घडामोडी प्रश्न, जनगणना, घटनादुरुस्ती, आंतरराष्ट्रीय संस्था, त्यानंतर राष्ट्रीय उद्यान, केंद्रीय अर्थसंकल्प, भारतातील सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, पुरस्कार, निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन, ऑलिम्पिक, योजना आणि पर्यावरण हे जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत. लिपिक परीक्षेत देखील यावरच भर होता. हे सर्व आपण यामध्ये कव्हर केले आहेत. यामध्ये तुम्हाला MCQ स्वरूपात PDF तसेच ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहे. याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि कोर्स परचेस करायचा आहे. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आपल्याला कोर्स परचेस करताना कोणती अडचण येत असेल तर आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता. लक्षात घ्या, क्वालिटी कंटेंट या ठिकाणी आपण ॲड केलेत. प्राईस फक्त 200 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आजच परचेस करा आणि तयारी चांगल्या पद्धतीने करा. यानंतर पुढील प्रश्न, मुंबईचा आकार कोणत्या प्रकल्पामुळे बदलला आहे? योग्य उत्तर आहे हॉर्नबी वेलाड प्रकल्प. पुढील प्रश्न, मुंबईचा सर्वात जुना लिखित पुरावा कोणत्या वर्षीचा आहे? तर तो आहे IS पूर्व 250. पुढील प्रश्न,
मुंबईच्या सर्वात जुन्या लिखित पुराव्यात ग्रीकांनी मुंबई शहराचा उल्लेख कोणत्या नावाने केला आहे? तर उल्लेख केला आहे हेप्टानेसिया. पुढील प्रश्न, इसवी सन पूर्व 3च्या सुमारास मुंबईची बेटे कोणत्या साम्राज्यात समाविष्ट होती? तर ते होतं मौर्य समाज. पुढील प्रश्न, इसवी सन 1343 पर्यंत मुंबईवर कोणत्या हिंदू साम्राज्याची सत्ता होती? तर ते आहे शिलाहार साम्राज्य. पुढील प्रश्न, पोर्तुगीजांनी मुंबई कोणत्या वर्षी काबीज केली? ती केली आहे 1534 मध्ये. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. ज्यांना शक्य असेल ते कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करू शकता. लक्षात घ्या, ही छोटीशी ॲक्टिव्हिटी आम्हालाही मोटिवेशन करते की असंच कंटेंट आपण पुढेही बनवलं पाहिजे. तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच व्हिडिओला होऊन जाऊ द्या. पुढील प्रश्न आहे, पोर्तुगीजांनी कोणाकडून मुंबई काबीज केली? योग्य उत्तर आहे बहादूर शहा यांच्याकडून. पुढील प्रश्न, पोर्तुगीजांनी मुंबईला कोणते नाव दिले होते? तर योग्य उत्तर आहे बॉम्ब बाहिया. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली? योग्य उत्तर आहे 1761 मध्ये. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतहून मुंबईला हलवले? योग्य उत्तर आहे 1687 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न मुंबई शहर आणि महानगरपालिका विशेष या टॉपिकवर बघितले आहेत. आपल्याला मेकॅनिकल इंजिनियर याची जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात. 12,000 प्लस MCQ आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईज आहे फक्त 499 रुपये. भाषा आहे इंग्लिश. आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता. त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंगची देखील क्वेश्चन बँक आहेत. 15,000 प्लस MCQ आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईस ठेवण्यात आले आहेत फक्त 499. हा कोर्स देखील आपण घेऊ शकता. तसेच BMC JEE AC एक्झाम स्पेशल GK अगदी हेल्पफुल आहे. हा कोर्स आजच परचेस करा. लक्षात घ्या, बाकी कोणत्याही गोष्टी करण्याची आपल्याला गरज नाही. तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण स्टॉप करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.